पक्षामध्ये कुणाचाही हस्तक्षेप, अनावश्यक हस्तक्षेप हा सहन केला जाणार नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हा इशारा दिलाय. पक्षामध्ये शिस्तभंग आणि गटबाजीला स्थान नाही असंही त्यांनी नमूद केलंय. अजित पवार यांच्याप्रमाणेच कठोर निर्णयाचे संकेत सुद्धा त्यांनी यावेळी देऊन टाकलेत. पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य राहील असंही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर काल राष्ट्रवादीचा वर्धापन दिनानिमित्त एक सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि या सोहळ्याला सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित होते आणि या सोहळ्यामध्ये बोलत असताना सुनेत्रा पवार यांनी कठोर शिस्तीचे संकेत दिलेले आहेत. पक्षामध्ये शिस्तभंग, गटबाजी किंवा पक्ष प्रतिभा मलिन करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला थारा दिला जाणार नाही. तसंच पक्षात कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला. पुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल. दादा ज्याप्रमाणे पक्षासाठी कठोर निर्णय घेत होते त्याचप्रमाणे यापुढे असे निर्णय घेण्यास खरं तर माझ्या स्वभावाप्रमाणे जड जाईल, पण नक्कीच न्याय देण्यासाठी दादांच्या पावलावर पुढे जाण्याचा